नागपुर में फुटपाथ पर व्यापारियों द्वारा अतिक्रमण कोई नई बात नहीं है। हालांकि ऐसे बाजारों के कारण स्थानीय नागरिकों को काफी परेशानियों का सामना करना पड़ता है। हाल ही में नागपुर के शास्त्री लेआउट सहकार नगर परिसर के नागरिकों के साथ भी कुछ ऐसा ही हुआ। यहाँ अवैध मटन मार्केट से स्थानीय नागरिक परेशान है। उन्होंने इस संबंध में प्रशासन और मुख्यमंत्री कार्यालय को ज्ञापन दिया है, लेकिन कोई फायदा नहीं हुआ। नागरिक अब मांग कर रहे हैं कि इस मटन मार्केट को जल्द से जल्द स्थानांतरित किया जाए। सहकार नगर शास्त्री लेआउट के मुख्य मार्ग पर अवैध बाजार स्थानीय नागरिकों के लिए काफी परेशानी का कारण बन रहा है। जब यूसीएन ने इसकी समीक्षा की तो नागरिकों ने दुर्गंध, ट्रैफिक समस्या, आवारा कुत्तों, सफाई व्यवस्था, व्यापारियों की लापरवाही और प्रशासन की लापरवाही जैसी कई समस्याओं का जिक्र किया। मी जसं घराबाहेर पडतो समोर सगळं कोंबडीचा बाजार दिसतो, इतके कुत्रे असतात की मी पायी जाते ना तर सतत भीती असते। असे 4-5 कुत्रे असतात तिथे आणि एक तर रेसिडेन्शियल एरियात हे नकोच, हे माझं म्हणणं आहे। तर थोडंसं आणि सांगायचा मुद्दा हा की जसं हा कोंबडी बाजार पहिले वृंदावन अपार्टमेंटला होता, पण तिथे काही VIP लोक आहेत त्यांच्यामुळे तो उठला। नंतर तो 5 स्टार हॉटेल तिथे होणार म्हणून उठला। म्हणजे आम्ही फक्त मध्यमवर्गीय आहोत म्हणून आम्ही असेच आहोत का? आम्ही जर सगळ्या टॅक्स भरतो, सगळं करतो ग्राउंड रेट, म्हणजे आमचं पण म्हणणं तितकंच ऐकलं पाहिजे। म्हणजे आम्ही VIP असावा हा महत्त्वाचा भाग नाही, आम्ही मध्यमवर्ग हा पण महत्त्वाचा भाग आहे याच्यामध्ये। तर हीच एक रिक्वेस्ट आहे आमच्या सगळ्या भगिनींची, भावांची की बा इथनं हे उठावं, तेही लवकरात लवकर। जसं बहिणी म्हणाल्या की NMC जे येतात, पण मला वाटतं त्याच्यातही असं असतं फक्त आम्ही येतोय तेवढ्यापुरतं करा, आम्ही गेलो की लावून टाका। हे माझं म्हणणं आहे आणि हे खरं आहे, हे सगळ्यांना माहिती आहे की सगळं आधी सांगून ठेवलं असतं आम्ही येतोय बरं का, बाजूला व्हा आणि आम्ही गेलो की पुन्हा येऊन जा, असं आहे। तर सगळ्यात महत्त्वाचा त्रास म्हणजे दुर्गंधी जी आहे ती खूप जास्त होते आणि ट्रॅफिक जे आहे त्याची समस्या भरपूर राहतात। कारण बरेचसे लोक आहे मटन चिकन खाणारे, तर ते येतात आणि गाडी लावतात तिथे रस्त्यावर। तर ज्या तिथनं जाणाऱ्या गाड्या आणि तो महत्त्वाचा म्हणजे वाहतुकीचा खूप जास्त रस्ता आहे, तर त्याच्यामुळे काय होऊन राहिलेलं आहे की तिकडच्या भागात एक रहदारीचा एक इश्यू आहे। अस्वच्छता खूप जास्त प्रमाणात पसार होत आहे, त्याच्यामुळे ती कंपल्सरी इथून बाजूला व्हायला पाहिजे। त्याला अशा ठिकाणी जायला पाहिजे की जिथे कोणाला त्रास होणार नाही। नागरिकों ने मनपा प्रशासन और मुख्यमंत्री सचिवालय सहित अन्य अधिकारियों को ज्ञापन देकर इस मामले में समाधान की मांग की है। हालांकि प्रशासन द्वारा उनकी समस्याओं पर ध्यान नहीं दिए जाने पर नागरिकों का गुस्सा उनके वक्तव्य में साफ झलक रहा है। अब नागरिक ये तक बोलने लगे हैं कि जब हम टैक्स दे रहे हैं तो हमें सुविधाएं क्यों नहीं मिल रही। NMCने त्यांना जी एक प्रॉपर जागा अलॉट करून द्यावी, इथून रेसिडेन्शियल एरियामधून ते हलवून टाकावं। त्यांनी फुटपाथवरती एन्क्रोच केलेला इथेच कोंबड्या बकरे वगैरे कापणं होते, हे काही बरोबर नाही आहे इथे। तर सगळं इथे हेल्थ हजार्ड पण आहे सगळ्यांसाठी आणि जसे कुत्रे वगैरे जमा होतात सगळ्यांसाठीच त्रास आहे। गाड्या ब्लॉक करतात, सगळं रस्ता ब्लॉक होतो, तर हे इथून हलवायला पाहिजे इमिजिएटली। आमचं दार उघडल्याबरोबर आम्हाला मांसाचंच दर्शन होते, मासोळी, कोंबडी, मांस हे सगळे दर्शन होते। त्याच्यामुळे आम्हाला आमचे दारं खिडक्या बंद ठेवाव्या लागतात। त्या बंद ठेवणं म्हणजे मग त्या दारं खिडक्यांचा अर्थच नाही राहिला काही। गॅलरी वापरता येत नाही, दारं उघडता येत नाही, सतत 24 तास म्हणलं तरी चालते तिथे, 24 तास तिथे असतो। 13 तास 14 तास तर तो बाजारच असतो आणि त्या बाजाराच्या निमित्ताने तिथे घाण जितकी होते आणि त्या घाणीची स्वच्छता अजिबात नाही। ते कुठे जाणार आहे, घाण किती राहणार आहे, दुर्गंधी किती येणार आहे। सकाळी शाळेला जाणारे मुलं आहे त्यांच्या मागे तिथले मोकाट कुत्री लागतात, शाळा सुटल्यानंतर ती मोकाट कुत्री पुन्हा शाळेच्या मुलांच्या मागे लागतात। तर हे असे भरपूर त्रास है हमारा त्याच्यापासून। अगर प्रशासन मुख्यमंत्री के ही निर्वाचन क्षेत्र में नागरिकों की समस्याओं पर ध्यान नहीं दे रहा है तो शहर के अन्य भाग में क्या स्थिति होगी, इसका अनुमान लगाया जा सकता है। इस अवैध मार्केट को स्थानांतरित करने के लिए मनपा क्या कदम उठाती है, ये आने वाले समय में स्पष्ट हो जाएगा। कैमरामैन जितेंद्र खापरे के साथ राहुल जोशी, UCN न्यूज, नागपुर।